मगाशी होतं की फुल? तत्काली भारताच्या वैभवाची साक्ष होती. भारतानं जगाला गणित दिलं, आयुर्वेद दिला, शून्याचा शोध दिला, संगीताच्या नव्या सुरांनी ओळख करून दिली, शिल्पकला, स्थापत्य, जल व्यवस्था, शिक्षण संस्था यामध्ये भारत विश्वगुरु होता. या पवित्र भूमीच्या उदारात सोने, चांदी, मौल्यवान रत्ने लपलेली होती. भारताचा व्यापार जगभर गाजत होता आणि म्हणूनच युरोप, अरब, आफ्रिकेच्या व्यापाराची पावले इथे वळली. ही भूमी केवळ संपत्तीची नव्हे तर आध्यात्मिक वैभवाची जननी होती. महावीर, बुद्ध, शंकराचार्य, कबीर, तुकाराम यांच्यासारख्या संतांनी शांती, अहिंसा आणि धर्म याचा गूढ संदेश जगाला दिला. पण हेच वैभव परकीयांच्या नजरेत लोभाचं कारण ठरले आणि हळूहळू ही सोनेरी चिडिया परकीयांच्या आक्रमणांना बळी पडली. सिकंदर असो, कुशल, खून, शक किंवा अलेक्झांडरसाठी भैर्याक्रमक त्यांच्याशी लढणारे असे कबीर राजा त्या मातीत जन्मले. पण 711 नंतर भारतावर समाज व्यवस्था उद्ध्वस्त करणं, संस्कृतीचे खांब पडहात सोडणं आणि भारतीय मनोभूमिकेला तुडवणं. मोहम्मद बिन कासिमच्या सिंधवारी स्वारीनं जे भयान दृश्य केले ते युद्ध जो सैन्यावरील मर्यादित होता. तो होता रणसंवाद जिथे निरपराध नागरिक कापले गेले. शिवाजी महाराजांनी असं काय वेगळं केलं की त्यासाठी त्यांना केवळ एक राजा नव्हे तर जनतेच्या नेत्याचा राजा म्हणून ओळख दिली. पूर्वीचे युद्ध केवळ राजासाठी असायचे, सत्तेसाठी, सिंहासनासाठी आणि वैभवासाठी. तेव्हा एखादा राजा मिळण्यासाठी पळवून जायची, पराभव अपरिहार्य मानला जायचा. पण शिवाजी महाराजांनी जनतेची मानसिकता अशी बदलून टाकली की युद्ध हे केवळ राजासाठी राहिले नाही, ते राष्ट्रासाठी झाले.
की